वेलकम गाईज टू माय न्यू ब्लॉग. आधार कार्ड कसं डाउनलोड करायचं अगदी 2 मिनिटात आपण समजून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर सर्वप्रथम तुम्हाला क्रोममध्ये जायचं आहे. क्रोम ब्राउझरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे माय आधार वर आपल्याला क्लिक करायचं आहे. माय आधार टाकायचे. तिथं माय आधार प्रेस केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. तर त्याच्यात सगळ्यात पहिली जी वेबसाईट दिसते तुम्हाला माय आधार -UIDAI याच्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला वेबसाईट ओपन होईल. वेबसाईट ओपन झाल्यानंतर वेबसाईटचा असा इंटरफेस तुम्हाला इथे दिसेल आणि इंटरफेस ओपन झाल्यानंतर तुम्हाला स्क्रॉल करून वरती यायचं. वरती आल्यानंतर डाउनलोड आधार हे ऑप्शन दिसेल. डाउनलोड आधारवर क्लिक करा. डाउनलोड आधारवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला 4 ऑप्शन दिसतील. आधार नंबर, एनरोलमेंट ID, व्हर्च्युअल ID नंबर आणि SID. तर इथे तुम्हाला आधार कार्ड तुमचं आधार कार्ड नंबर प्रेस करायचा आहे, पेस्ट करायचा आहे. आधार कार्ड नंबर पेस्ट केल्यानंतर इथं मी थोडीशी माहिती ब्लर केलेली आहे पर्सनल इन्फॉर्मेशन असल्यामुळे. तर आधार कार्ड इथं तुम्हाला एंटर करायचं आहे. आधार कार्ड एंटर केल्यानंतर तुम्हाला एंटर कॅप्चा कॅप्चा व्यवस्थित बघून घ्या आणि कॅप्चा इथं व्यवस्थितपणे इन्सर्ट करा. कॅप्चा एंटर केल्यानंतर तुम्हाला इथं सेंड OTPचा ऑप्शन येईल. तर तुमच्या मोबाईलवर रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर तुम्हाला OTP येईल. OTP आल्यानंतर तुम्हाला इथे सगळ्यात पहिले तुम्हाला कॅप्चा ओपन केल्यानंतर सेंड OTP या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर रजिस्टर मोबाईल ID वर तुम्हाला OTP येईल. इथं तुम्ही बघू शकता. इथं मी कॅप्चा इन्सर्ट करत आहे. इथं कॅप्चा टाकल्यानंतर लगेचच तुम्हाला इथे दिसेल. आम्ही कॅप्चा इथं प्रेस केला. कॅप्चा प्रेस केल्यानंतर इथं सेंड OTP वर क्लिक केलं. सेंड OTP केल्यानंतर तुम्हाला इथं OTP रिसीव्ह होईल. सेंड OTP तुम्ही डायरेक्ट तुमच्या मोबाईलमधनं कॉपी करू शकता. जे OTP आलेला आहे. OTP आल्यानंतर OTP तुम्ही इथं इन्सर्ट करा. OTP इन्सर्ट केल्यानंतर तुम्हाला इथे सबमिटवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हेरीफाय आणि डाउनलोड करा. व्हेरीफाय आणि डाउनलोडवर क्लिक करा. व्हेरीफाय आणि डाउनलोडवर क्लिक केल्यानंतर आधार कार्ड तुमचं ओपन होईल. थोडंसं बफरिंग होईल इथे. बफरिंग झाल्यानंतर तुम्हाला इथे ओपनचं ऑप्शन येईल. इथे तुमचं अशा प्रकारे आधार कार्ड डाउनलोड झालेलं आहे. आधार कार्ड अशा प्रकारे आधार कार्डचे तुम्हाला इथे दिसेल. इथे ग्रीन सिग्नल आलं म्हणजे तुमचं आधार कार्ड डाउनलोड झालेलं आहे. आता तुम्हाला PDF व्ह्यूवरमध्ये जायचं आहे तुमच्या डाउनलोडच्या फाईलमध्ये. इथे तुम्हाला पासवर्ड प्रोटेक्टेड फाईल आहे. तर तुमच्या नावातले पहिले 4 अक्षर आणि जन्मवर्षाचे 4 जन्मवर्ष इथे तुम्हाला इन्सर्ट करायचं आहे आणि ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर तुमचं अशा प्रकारे आधार कार्ड डाउनलोड होऊन जाईल. माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.